येवले असेल, वरळी असेल किंवा नाही, या ठिकाणची एबी फॉर्मचं वाटप अजून अद्याप होईल ना. काल रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं. एखाद्या पक्षाचे प्रमुख पहाटेपर्यंत कधी जागतात का? आमचे पक्षप्रमुख पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या भागातल्या, आणि उरलेले आता दुपारी 12 वाजेपर्यंत आज द्यावेच लागतील. राऊतसाहेब, एक मराठीत प्रश्न आहे. गौतम अदानी असं म्हणत आहेत की शरद पवार हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. मग त्यात काय झालं? सुप्रिया सुळे असं म्हणतात की गौतम अदानी हे त्यांना भावा समान आहे. तर काय म्हणजे यात हा प्रश्न नव्याने विचारताय का आपण? उसमें नया क्या है? नया है वह, नया क्या है मुझे बोलिए ना. ज्याने शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलंय, वाचून या. लोक माझे सांगाती, त्यात ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याच्यामध्ये की पवारांनीच गौतम अदानीला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं. आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच. तसे ते असतील, त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत नाही. गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील. तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय, आम्ही त्याच्या विरुद्ध आमचा लढा कायम ठेवू. त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील, आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय. ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे